हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितले की मी सकाळीच आले नंदेच्या घरून. तर जो काही पसार पडला होता पुण्यावरून आलेल्याचा तो चाललाय सगळा आवरायचा. तर आता हे सामान तर आवरून झाले. तुम्हाला अंथरुण दिसत असतील कारण आम्ही 5 वाजता पोचलो होतो. तर तिथून 1 तासच झोपलेले, नंतर उठून मग डबल तिकडे जायची तयारी केली की नाही. तर ते सगळं राहिलं होतं कारण आम्हाला लवकर जायचं होतं, त्यामुळं थोडंसं कारण त्यामुळे आम्ही लवकर गेलेलो आहे. नाहीतर आम्हाला उशीर झाला असतं, सगळंच फिसकटलं असतं. त्यामुळं मग ते तसं सोनं झोपली होती का नाही, मग ते तसंच राहिलं होतं या. तिला डायरेक्ट आम्ही उठून डायरेक्ट गाडीवर बसलो. तिला कपडे चेंज केले नाही, ती काही नाही आहे असं झालं होतं. त्यामुळे त्याला इग्नोर करा. आता बॅगेतलं काही सामान आहे जे की धुतलेलं आहे ना, तर ते मी तसंच ठेवणार आहे. आणि न धुतलेली कपडे एवढी सगळी पडली ती. पण काय करणार, आज लाईट नाही आहे त्यामुळे मला हाताने काम चालवावं लागणार आहे. आता चला आम्ही चाललो आहे वावरामध्ये. थोड्याशी वांगी मिरच्या बघायच्यात आहेत का मला, कारण कालवणाला काहीच नाही आहे. शनिवार गेला का शनिवार गेला का नाही मग काय नसतं कालवणासाठी. तर म्हणलं चला आपण पटकन जाऊन घेऊन येऊया, काहीतरी भेटेल. मिरच्या जरी भेटले ना तरी पण पिठलं बनवायला येईल, आणि वांगी भेटले तर त्याचं कालवण बनवायला येईल. अंडी आहेत पण आता उन्हाळा असला का मला अंडी खाऊ वाटत नाही ते. हो. तर आता पहिल्यांदा नाही कपड्यांच्या घड्या घालते, बॅग एका साईडला ठेवते आणि धुवायचे कपडे ऑलरेडी काढून ठेवले. तर एकदा झाडू मारते आणि मग तुम्हाला भेटते वावरात जाताना. आलोय वावरात खरं, पण मला नाही वाटत काय भेटेल आम्हाला. मिरच्या वांगी भाजी आली, कोथिंबीर आलेली नाही, उपयोग नाही भांगलून काही. वांगी तोडून नेली ती नाही. ती शापू पण आलाय पण कुठं कुठंच पुंचका आलं तर, आणि कोथिंबीर तर आलीच नाही. गावलं गावलं गावलं. इथे एक आहे, आतमध्ये एक आहे, इथे एक आहे. ए लागल, हळू तोड, हळू तोड. बाजार मी सुनो नवीन ओढ्यामध्ये चालू बाजारमध्ये. माझ्या म्हणणे तू दिसून बोल जोरात. तू दिसते नंतर दिसत, उन्हामध्ये दिसत नाही म्हणून तिला वाटतंय दिसून. दिसतंय दिसतंय. तू बोल, तू बोल. नाही नाही तू बोल. नको मी बोलायला. का? माझा व्हिडिओ कर की तू. माग सर की कुठे दाखवत्या. माझा व्हिडिओ कर की. आधी नीट धर ना, मला तरी नीट दाखव. म्हणायचं मग आता सुनू तोडायला लागले, आम्ही चालूया असं करायचं. आणि मी सगळं काढणार. आता झालंय बाजार, आता झालंय. आता चला आता चाललोय आम्ही घरी असं म्हणायचं. हो की तर कोथमीर आहे. हा कर आता उद्या माझा तिथं कोथमीर आहे. सोनं तोडायला लागले. मिरच्या लागल्यात बरं का भरपूर. त्या दिवशी इतक्या मिरच्या नव्हत्या, पण ह्या वेळेस लय मिरच्या लागल्या त्या. हा बघा ही एवढ्या मिरची खाते. काय झालं, किती मिरच्या आल्या त्या. तिखट लागलं. काय गरज आहे का खायची, डोळ्यातनं पाणीच. ऐक काय आता करते तू. भात झाल्या मिरच्या, पण नंतर नेऊन न्यायला येईल घरी तरी सुकून. अगं पावटा नाही हरभरा आहे, पण आलं तर का त्याला हरभरा. आलत का.
तर थोडीशी कोथिंबीर, थोडीशी मिरच्या आणि थोडीशी वांगी असं घेऊन निघाले. आता मेथीची भाजी नेली असती पण लई छोटे छोटे. थोडे दिवस थांबवूया आणि मग ह्याला नेऊया. लई छोटे आहे. हे चल ना, तर हरभरा खायला लागली ही. मी जाती. इथं बघा झाड आलंय आपल्या फुलाचं. हे बघा सदाफुलीचं. असू द्या. चला आता निघते मी. तर तिकडून आलो आणि ते घेतलं आहे आम्ही जेवायला. मी मग अशी भात बनवत होतो, मला माहितीच आहे. तर भात, चटणी, तेल आणि लोणचं. आणि सोनूनं पण तेच घेतले. तिला मी म्हणलेलं तेल भात खा, तर तिला हे पण खायचं. तर म्हणलं खायचं आहे तर खाऊ दे आता. ती कधी तिखट खायला शिकायची, तिखट खात नाही मॅडम अजून. तर सोनूचं पण तोंड उतरलंय. कसं दिसतं या. तर चला असं त्यात कोणी कोणी खाल्लंय. मला लहानपणापासूनच भात लय आवडतो, पण लग्न झाल्यापासून मी भात खायचं कमी केलं, कारण आम्हाला इथं भात भेटतच नव्हता. कोण खात नव्हतं तर जास्त भात करत नव्हतं. माझी सवय मोडली भात खायची. नाहीतर मला भात, चटणी, तेल लय आवडतं. लय प्रेमी आहे मी भाताची. आता थोडं थोडं कमी करते, अशीच कधीतरी खाते. नाहीतर मी भात आमच्यात सकाळ संध्याकाळ भात असतो, म्हणजे 2 टाईम भात असतो. तरी पण मी खात नाही. कधीतरी खाते, जास्त नाही. नाहीतर आधी 3 टाईम भात खात होती. 3 टाईम भात खात होती म्हणजे मला भात खाल्ल्याशिवाय माझं पोट भरल्यासारखं वाटत नव्हतं. आणि किंवा बाजरीची भाकरी, चपाती मला पहिल्यापासूनच आवडत नाही. इथं आल्यानंतर मला बाजरीची भाकरी पण भेटत नव्हती आणि भात पण भेटत नव्हता. आणि चपाती खाऊन माझी अवस्था लय बेकार झालेली. हां बोल. मला पण भात पहिल्यापासून आवडतं. तर चला आता खाते आणि कामाला. तसं तर झोप येणार आहे, कारण ऑलरेडी अशी डोळ्यावरती पेंग आल्यासारखं झालं आहे. कारण ना आम्ही इथून शनिवारी गेलेलो या, तर शनिवारी पण आमची झोप झाली नाही रात्रभर. तर जायला आम्हाला 12-1 वाजलेला. ते तिथून पुढं झोपच लागत नव्हती. दुसऱ्या दिवशी उठून फिरायला गेलो, झोपलोच नाही आहे. नंतर कंटाळा येऊन पण झोप येत नव्हती. म्हणजे जेव्हापासून मी बाहेर पडले तेव्हापासून मला पुरेशी झोप नाही आहे. रात्री बोलत बोलत माझं डोळं पेंगलं, तेव्हा कुठे चांगली झोप लागली. पण अजून काही दिवसाची झोप पेंडिंग आहे माझी. तर आता खाल्ल्यानं माझं असं होणार आहे. बघू, झोपले तर झोपेन थोडीशी, नाही तर मग कामाला लागेन. आता लाईट आली तर फोन पहिल्यांदा चार्जिंगला लावून घेते, कारण फोनमध्ये फक्त 10% चार्जिंग राहिले. बाईक बोला. कोण बोल ना लवकर. मला पण पहिल्यापासून आज मी पण भात खायला लागली, नाहीतर मी कवाच भात नाही, फक्त चपाती वरच असते. ओके, तर चला आता चार्जिंग नाही, फोनमध्ये चार्जिंग लावते आणि खाऊन घेते जे खाल्लं. आणि हॅलो नमस्कार, मी सोनू. आता पापड खायला हातात तळलाय. मी आता अभ्यास केलेला होता आणि एवढ्या गरमी स्वेटर घातलाय. आता तुम्ही म्हणसाल आजार आहे, नाही, शायनिंग म्हणून. आणि मी नटली होती, पुढे पडायचा होता, पण ही उड्यावर बनवत नव्हती. मी सांगते, मी जेवण केलं, जे आधीचं तुम्ही बघितलं, जेवण केलं आणि हे घरी आलं आणि त्यांनी आंघोळ वगैरे केल्याने डबल केलं, म्हणजे 10 वाजता गेले असेल. आणि मी 10ला झोपले, म्हणजे 10च्या आधीच गेलं असतील. म्हणजे 10ला झोपले ते 2:30 वाजता. कॅडबरी पातळ होती ती खाल्ली आणि नंतर मी खेळत बसली होती. थांब ना, मी सांगते ना. तर तिथनं मी झोपली, ती डायरेक्ट 2:30 वाजताच उठली. म्हणजे 10ला झोपली असेल ती 2:30 वाजताच उठली. 2:30 पावणे 3 झालेले आहे. एवढ्या उशीर मी झोपली होती. माझी लई झोप राहिलेली, तरी पण आता ही साईड दुखते माझी. काय मी जेव्हा अर्धवट झोप होते ना, तेव्हा पण आपलं डोकं दुखतं, पित्त वगैरे होत असतं आपल्याला. तर सोनूला भूक लागलेली आणि तिला भात नको होता. तर म्हणलं चल तुझ्यासाठी तरी काय करते. तर तिला बोब्या वगैरे, पापड्या वगैरे तळून दिल्या त्या. आणि लाईट नाही आहे. आणि तिकडे कपडे बघतात ना, भरपूर कपडे आहेत. म्हणजे ना, एक मोठा टप धुवून भरेल. आता हे मोकळा आहे तर जास्त कपडेच ना, जेव्हा पिळतो आपण तेव्हा ते कमी होतं ना. तरी पण एक टप भरून एक बादली भरेल, जे मोठा काळा टप असतो ना, आपण वाकळा वगैरे भिजवतो त्यात, तेवढा टप पाणी भरतो. ते निम्मेच कपडे आहेत. अजून काही कपडे जे आम्ही राहिलेत ना, ते अजून काढली नाही ती. तर लाईट नाही आहे तर मी हातानं काही धुणार नाही, कारण मला ताकद नाही आहे हातानं धुण्यासाठी. लाईटच नाही. ही मध्ये मध्ये बोलते, हे मला बोलून देत नाही. थांब ना जरा, मी बोलते ना. तर लाईटीची वाट बघते. आता 4 वाजतेला तरी पण लाईट नाही आलेली आहे. फोनमध्ये चार्जिंग पण नाही. आणि भांडे वगैरे तर काही नाही आहे, तेच घासायला जेवलेले काही ताटं पडले असतील, कढई आणि पातेलं एवढंच. तर ते 4 भांडी मला घास वाटत नाही. जेव्हा मला सवय लागली ढीगभर भांडी घासायची, तर ते 4 भांडी भांडी कुंडी खेळल्यासारखं होतं. एक भांडं घासा आणि मग हे करा. त्यापेक्षा मी ढीग साठवते आणि मग घासते.
बघू आता थोड्या वेळ लाईटीची वाट बघते, नाहीतर कपडे भिजायला टाकते. असं ना इतकं म्हणजे आता 15-20 दिवस झाले असतील लाईटीने इतका खेळ लावलाय ना. आधी उन्हाची थोडी तरी असायची, पण आता अजिबात उन्हाची लाईट नसते. आणि माझी झोप लागली आणि हिनं पण, मी झोपलेली तरी पण म्हणजे मी कंटिन्यू झोपली, मी काय उठलीच नाही. दरवाजा बंद करून एवढ्या गरमीत झोपली होती या. ही बया उठली, जेवण केला आणि माझ्यापासून जाऊन तिकडे बेडवरती जाऊन झोपली होती. डबल झोपली, डबल उठली, डबल डबल झोपतच होती. कारण आमची झोप राहिली होती ना, त्यामुळं हे झालेलं आहे. आणि मला माहित पण नाही तिनं खाल्लेलं. आता मी म्हणलं बाळा जेव, तर म्हणली मी खाऊन डबल झोपली होती या. आणि तरी पण तिनं डबल उठली, खाऊन डबल उठली का नाही, तरी पण मी लोळतच होती. आणि मग तिला करमत नव्हतं, मग तिनं मेकअप केला, खेळलं, भरपूर साऱ्या गोष्टी केल्या तेवढ्या वेळेत तिनं. ओके चला आता खाते. माझं एवढंच काम चाललंय, खायचं आणि लोळायचं. खाते आणि मग थोड्या वेळाने भेटते लाईट आल्यानंतर. फोन चार्जिंग नाही. मशीन मध्ये कपडे, मशीन आली तर कपडे हाताने. आम्ही आता पुण्याला गेलेलो ना, तेव्हा मशीनची फ्री सर्व्हिसिंग होती या. ते आले होते पण आम्ही नव्हतो इथं, आणि त्यांचा आता काही फोन वगैरे लागत नाहीये. करून घेतली तर पाहिजे, कारण भरपूर दिवस झाला इथं. तसं काय फॉल्ट वगैरे नाही आहे झाला मशीनीला, पण तरी पण सर्व्हिसिंग महत्त्वाची असते, त्यामुळे म्हटलं करून घेऊया. आणि फ्रीमध्ये आहे तर का सोडा आपण त्यांना. पण आता त्यांनी फोन केला, आम्ही म्हणेल 2-3 दिवसांना आम्ही येणार आहे, तेव्हा कॉल करा. त्यांचा आज फोनच नाही आला. बघू आता उद्या असं होईल ना, ते येतील आणि मी सोनूला शाळेत वगैरे न्यायला सोडायला जाईल आणि ते यायचं, असं होऊ नये म्हणून मला वाटलं होतं आज आणि उद्या मी घरी आहे ना, तर एवढे 2 दिवसात ते येऊन जावं. आता बघू आता कधी नंबर येतो ते. तर चला जाऊ द्यात, लाईट नाही आहे, लाईट आल्यानंतर भेटते. आता संध्याकाळच्या 1:15 व्हायला आल्या त्या, म्हणजे 1:13 झाली. तिनं आता मी ब्लॉग एडिट केलेत आणि एक अपलोड पण करून टाकला आतमध्ये बसूनच. उशीर झाला, म्हणजे एडिट करून ठेवला तर फक्त अपलोड करायचे आहेत. आणि माझ्यात बॅलन्स नाही आहे, उद्या हे कधी मारतील मला माहीत नाही. त्यामुळे ह्यांच्या मोबाईलचं नेट घेऊन मी तो व्हिडिओ अपलोड केला. आणि जास्त मोठा पण होता, 18 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ आहे. अपलोड होईल का नाही याची चिंता होती, पण झाला. आणि अपलोडला लावूनच मी दुसरी एडिटिंग करत होती, तर एवढा टायमिंग झाला आहे मला. तर थंबनेल टायटल देते तोपर्यंत 1:45 होतात आणि मग झोपते. आज तारीख किती माहिती का? 12 तारीख आहे, 12 मार्च. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही भरपूर लेट बघणार आहे, कारण ह्याच्या आधीचेच व्हिडिओ तुम्हाला 13 मार्चला बघायला भेटणार आहेत. पुण्याला वगैरे गेलेलं, त्याला आम्ही गेलो असेल किती तारखेला हे पण मला माहीत नाही. तेव्हाची व्हिडिओ आत्ता मी टाकायला लागली आहे. तर चला जाऊ दे. दिवसभर तर काही एडिटिंग होणार नव्हती माझी, त्यामुळं ते राहून गेलं. लाईट पण नव्हती आज, तर लाईट आल्यानंतर मोबाईल चार्जिंग 50% केला आणि मग तिथून पुढे कामालाच लागलेली. हे दोघं तर झोपून गेले, ते सोनू उठली बहुतेक. तर चला आता मी हे देते थंबनेल टायटल आणि सगळ्या गोष्टी देऊन ठेवते आणि झोपून जाते. सकाळ पण लवकर उठायचं आहे, सकाळची कामं पडली ते. अजून लाईट नव्हती त्यामुळे कपडे वगैरे धुवायचे राहून गेले ते, कारण पाणीच नव्हतं. जरी हातानं धुवायचं म्हणलं ना, तर टाकीत प्यायला आणि भांड्यापुरतंच पाणी होतं. जर लाईट नसते आली, मी सगळं नासून टाकलं असतं ना, तर उद्याची वांदी झाली असते, त्यामुळे ते राहून गेलं. तर चला जाऊ देत, उद्या तेच रुटीन असणार आहे डबल आपलं, जे की आपण बाहेरून फिरून येतो तेव्हा काय राडा असतं आणि काय नाही. आणि दिवसभर तर तुम्ही बघितलं झोपले होते, आणि वारं इतकं सुटलेलं ना, त्यामुळे बाहेरचं लोटलं पण नाही. तर जे अजून घाण झालं त्याच्यापेक्षा डबल घाण होऊन बसले. म्हणजे पाला वगैरे किंवा गुरांचं काय म्हणतात, वाडही असतात ना काय, ते सगळं अजून दारात ओढून आलं आहे. मग ते आता सकाळ मला लोटावं लागणार आहे. असं पण उद्या गुरुवार आहे, तर मी उद्या सगळं झाडून पुसून करूनच आंघोळ वगैरे करून मग देवपूजा करणार आहे. तर चला असू देत, आता ब्लॉग मी इथं एंड करते. उद्या बघू काय होतं आहे ते काय नाही. तर चला, आज मी एकटीच आहे ब्लॉग एंड करायला. सोनू झोपून गेले आणि तिला खोकला येतो आहे. आजारी पडले नाही बरं का ह्या वेळेस ती, पण तिला खोकायला येते कशामुळं काय माहिती. तसं थंड बिंड तिनं पिलं या. आणि तुम्ही बघताय मागच्या 2 महिन्यापासून तिचा सतत खोकल्याचा त्रास सुरूच आहे. मी भरपूर साऱ्या गोष्टी तिला टाळते देण्याच्या, पण ह्या वेळेस तिनं अति थंड खाल्लं आहे तिकडे गेल्यापासून. आईस्क्रीम, बिस्लरीचं पाणी, लय मी बोलूच नाही शकत. स्प्राईट वगैरे, माझा, ह्या सगळ्या गोष्टी तिनं लय पिले त्या. त्यामुळे आता ते निस्ताराला आलं. आता तिला सारखी उबळ येते, सारखं खोकायला येतं. कुत्रे ओरडायला लागली ती. सगळी झोपले तर मी एकटी बडाबडा करते. तर चला बाय बाय.
उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहणार. आता कंटिन्यू ब्लॉग बघायला सज्ज व्हा. मी तर सज्ज झाले आता बघा. 1:16 झाले तर ओके. चला बाय बाय.